की राजाभाईने या जमिनीचा व्यवहार करून दिला. आपले उपनगराध्यक्ष आहेत, पती आहेत. पण राजाभाईला माझी विनंती आहे की नेमकी रजिस्ट्री करून द्या. आता घेणाऱ्याला माहित नाही, म्हणजे आता घेणारे डॉक्टर, त्यांना तरी काय, त्यांना घ्यायची जमीन. आता ते कुठं शेतकऱ्यासारखी जाऊन बघणार आहेत की ही आहे. आता पुढे बोलू नका, थांबा जरा. जमीन राजाभाईने दिली, देणाऱ्याने दिली, घेणाऱ्याने घेतली, पण जमीनच कुठे माहित नाही. आता जमीन शेवटी हुडकावं लागली मला, आणि हुडकिली मी तर भानगडी एवढ्या, म्हणजे तिथं अभिजित आहे, तिथं गजो आला का विचारलं, लालासाहेब, सगळ्यांना एकत्रित बसवलं. ही इकडली जमीन सगळी देशमुखांची आहे, त्यांना सगळ्याला एकत्रित बसवून ही जमीन ताईला जशाला तशी काढून दिली. त्यावेळेस हा प्रकल्प, नाही तर मी ताईच्या कधी डोळ्यात पाणी बघितलं नाही. पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातले अश्रू, मी म्हणलं नाही, हे काही करून मला 1 दिवसात विषय मिटवून पाहिजे. मला वाटतं की 8 दिवसात हा विषय मिटला. आणि तात्काळ मला ताईने सांगितलं की एवढं आता जमीन हुडकून द्यायचं काम तूच करू शकतो, पण याचा अर्थ माझ्या जमिनीतलंही असं होत नाही. पण अवघड कामं आहेत, ते करणं आपलं काम आहे, ते केलं. पण एक नक्की आहे, पण आता सुद्धा मी सल्ला देतो आपल्याला, हा प्रकल्प आणखीन यशस्वी करायचा असेल तर तुम्ही, म्हणजे गुंतवणुकीला तशी अडचण नाहीच, नसणारच आहे तुम्हाला, पण आपण बॅटरी स्टोरेज पण आपण या ठिकाणी करण्यासाठी पुढे यावं. तुम्ही सुद्धा, पानसरे साहेब, तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आलात, इकडे आलात, तुम्हाला इथं कसं म्हणजे उभं राहायचं, सोडा बसायची कशी अडचण होती, इथं दगड होती, आम्हाला दगडावर बसायची सुद्धा सवय. मराठवाड्यातले दगडातले माणसं. पण एक नक्की आहे, तुम्ही आमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आमचा पाहुणचार एवढा असतो. तुमच्यासारखं नाही, पाणी घ्यायचं का, इथं 5 तेच. त्यामुळं तुम्ही नक्कीच प्रेमात पडताल आमचं.